उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून. नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी. तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य. कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण. संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे. गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य. कामासाठी जोडपा हवाय. राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा. आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15. नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी. शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास. राहुरी येथील मोमीन आखाडा परिसरात आजोबांवर गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकानं मुळा धरण परिसरातून ताब्यात घेतलंय. आरोपीला गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, मोबाईल आणि अन्य साहित्य असं एकूण 2,04,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 29 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 6 वाजता फिर्यादी दगडू गंगाराम कोहकडे राहणार मोमीन आखाडा तालुका राहुरी यांच्यावर आरोपी प्रवीण बाबासाहेब कोहकडे वय वर्ष 22 राहणार मोमीन आखाडा यांना पूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या कारणावरून जीवे मारण्याच्या उद्देशानं गावठी कट्ट्यातून गोळीबार केला होता. घटनेनंतर आरोपी आता फरार झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आलं. तपासादरम्यान आरोपी बारागाव नांदूर ते मुळा धरण परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान त्यानं स्वतःचं नाव प्रवीण बाबासाहेब कोहकडे असल्याचं सांगितलं. आरोपीच्या ताब्यातून 30,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा, 4,000 रुपये किमतीचे 4 जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, कट्टा ठेवण्यासाठीचे लेदर पाऊच आणि काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्या असा एकूण 2,04,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.